आपण ही दृश्य बघतोय उद्धव ठाकरेंची। राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत। म्हणजे दोन महत्त्वाच्या घडामोडी एकाच वेळेला घडतायत। एका बाजूला पुण्यातल्या रेव पार्टी संदर्भातले अपडेट येत आहेत आणि दुसरीकडे राज ठाकरे शिवतीर्थावरून दादरवरून निघालेले आहेत। ते पुढच्या काही मिनिटांमध्ये वांद्र्याला मातोश्रीवर पोहोचतील आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतील। उद्धव ठाकरेंचा आज 65वा वाढदिवस आहे, तर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे एक भाऊ म्हणून त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जातील असं कळतंय। 19 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर या दोन्ही भावांना आपण पाहिलेलं होतं। मराठीच्या विषयावर हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। किंबहुना या दोघांच्या नेतृत्वातच मराठी भाषेसाठी आंदोलन उभं राहिलं। हिंदी सक्तीला विरोध या दोघांनी केला आणि त्यानंतर आज आपण बघतो आहोत की उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। पुढच्या काही वेळामध्ये ही जी तुम्हाला राज ठाकरेंची दृश्य दिसत आहेत ती राज ठाकरेंची दृश्य शिवतीर्थावरनं निघतानाची आहेत। स्वतःच्या गाडीत बसलेले असताना माध्यमांना त्यांनी हात दाखवला तेव्हाची। आणि ही जी दृश्य आहेत उद्धव ठाकरेंची दृश्य काल रात्री 12 वाजता वांद्रे परिसरातल्या सगळ्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या नेत्यांनी वाढदिवस साजरा केला तेव्हाची उद्धव ठाकरेंची ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरेंनी काल रात्री 12 वाजता आग्रहास्तव केक कापला सगळ्या लोकांच्या आग्रहास्तव आणि उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, तर आज मातोश्रीवर प्रचंड गर्दी जमलेली आहे आणि अनेक जण त्यांना शुभेच्छा द्यायला त्यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करायला येत आहेत। त्याची ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला अनेक जनसमुदाय लोटलेला आहे, त्याची दृश्य। उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरची ही थेट दृश्य आपण बघताय आणि दुसरीकडे राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये ते मातोश्रीवर दाखल होतील। ही शिवतीर्थावरून निघतानाची राज ठाकरेंची दृश्य। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांच्याशी बोलूया। सुष्मिता, साधारण पुढच्या काही वेळामध्ये राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचतील आणि शुभेच्छा देतील उद्धव ठाकरेंना। काय सांगाल, पुन्हा एकदा दोघं एकत्र बघायला मिळतील? अनेक वर्षांनंतर हे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यावेळेला राज ठाकरे हे स्वतः मातोश्रीवरती येणार आहेत। राज ठाकरे मातोश्रीवरती आल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने जल्लोष साजरा केला जातो हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। अनेक अर्थांनी ही आजची भेट महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र कधी येणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, परंतु मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही भावंड एकत्र आल्यानंतर आता ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा मातोश्रीच्या अंगणामध्ये एकत्र येणार आहे आणि ठाकरे दोन्ही राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे हे स्वतः मातोश्रीवरती एकमेकांची भेट घेणार आहे, शुभेच्छा देणार। अनेक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। काही पूर्वीचे मनसे सैनिक सुद्धा, पूर्वीचे शिवसैनिक जे आता मनसे सैनिक आहेत ते सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत असणार आहेत आणि अतिशय महत्त्वाची ही भेट म्हणावी लागेल। आज आपण बघतो की मातोश्री बाहेर सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने सगळे शिवसैनिक हे शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत। तसेच नक्की अनेक अर्थांनी राज ठाकरे येत आहेत ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल। पण म्हणजे सगळं कुटुंबच मातोश्रीकडे निघालेलं आहे असं म्हणायचं का? नक्कीच, जे कौटुंबिक एक शुभेच्छा देण्यासाठी, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे येत असल्याचं म्हणावं लागेल। कारण आपण बघतो की राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला अनेकदा सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जातात। राजकीय कटुता बाजूला ठेवून, राजकीय विचारभेद बाजूला ठेवून शुभेच्छा दिल्या जातात, परंतु ज्या अर्थी राज ठाकरे स्वतः मातोश्रीवरती येतात ही खरं तर मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर हेच चित्र, जे चित्र आपल्याला मराठीच्या मुद्द्यावरती वरळी डोममध्ये जल्लोष मेळावा आपण बघतो, आज शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी, शिवसैनिकांसाठी आणि मातोश्रीसाठी आजचा महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल। दोन्ही बंधू अनेक वर्षांनी एकत्र येतात। बरोबर, पण ही जी व्यक्तिगत भेट आहे, व्यक्तिगत जवळीकता जी वाढते आहे, दोन कुटुंबांमधली जवळीकता जी वाढते आहे ती दोन पक्ष जवळ येण्याकरता कारणीभूत ठरू शकते का? ही दृश्य शिवतीर्थावरनं राज ठाकरे सहकुटुंब बाहेर पडतानाची दृश्य
आणि काही वेळामध्ये आता ते मातोश्रीवर दाखल होतील। मातोश्रीवर ते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता जातील। खूप वर्षांनी ते मातोश्रीवर जातील आणि त्यामुळे हा देखील चर्चेचा विषय महाराष्ट्रभरात देशभरात असेल की राज ठाकरे मातोश्रीवर गेलेले आहेत। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी एका बाजूला केवढी रांग लागली आहे बघा, मातोश्रीच्या बाहेर रांग लागलेली आहे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता। खूप मोठी रांग आहे। उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ घेऊन शुभेच्छा देण्याकरता आलेले हे सगळे त्यांचे समर्थक, नेते, आमदार आपल्याला बघायला मिळतात। आमदार नाही खरं तर, पण समर्थक, त्या स्थानिक भागातले कुठे महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता मातोश्रीवर आलेले आहेत। रांग लागलेली आहे अक्षरशः। एक छोटंसं स्टेज उभारण्यात आलंय, पूर्ण मातोश्रीला रोषणाई करण्यात आलेली आहे आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांना शाल, श्रीफळ दिलं जात आहे, पुष्पगुच्छ दिला जातोय, काहींनी केक आणलेला आहे आणि राज ठाकरे काही वेळामध्ये पोहोचतायत। संजय राऊत, अंबादास दानवे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। राज ठाकरेंच्या स्वागताकरता ते उपस्थित असावेत। एक कौटुंबिक भेट याला म्हणता येईल। राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जाताना दिसत आहेत, त्यांना शुभेच्छा देण्याकरता। काही वेळामध्ये आता ते पोचतील, त्याचेच थेट दृश्य आपण बघतोय। ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट दृश्य आहेत। काही क्षणामध्ये इथे राज ठाकरेंची गाडी येऊन थांबेल आणि राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होतील। स्वागतासाठी संजय राऊत खाली उपस्थित आहेत, अंबादास दानवे उपस्थित आहेत, दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय। कारण काही क्षणामध्ये म्हणजे मातोश्री ते शिवतीर्थ हे काय फार अंतर नाहीये, साधारण 15-20 मिनिटांमध्ये ते पोहोचतील। शिवतीर्थावरून कधीच निघालेले आहेत आणि सहकुटुंब येत आहेत, त्यामुळे राज ठाकरे काही क्षणामध्ये पोहोचतील आता मातोश्रीवर। त्यांची वाट बघण्याकरता संजय राऊत, खासदार शिवसेनेचे उबाठाचे, खाली उतरलेले आहेत आणि अंबादास दानवे सुद्धा खाली उतरलेले आहेत आणि एका बाजूला उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी। मातोश्रीवरून आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, काही क्षणामध्ये पोहोचतील राज ठाकरे, काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे हे मातोश्रीच्या कलानगर परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। अनेक वर्षांनंतर मातोश्रीवरती ज्यांचं बालपण गेलं ते राज ठाकरे हे मातोश्रीवरती येत आहेत, त्यामुळं एक उल्हासाचं, उत्साहाचं वातावरण आणि निमित्त आहे उद्धव ठाकरेंचा वाढदिवस। खरं तर अनेक राजकीय बदल या काळात आपण बघितले, पण हे राजकीय कटुता मराठीच्या मुद्द्यावरती संपल्यानंतर आज थेट राज ठाकरे ते मातोश्रीमध्ये येत आहेत। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या ते शुभेच्छा देणार आहेत। मातोश्रीवर हालचाली वाढलेल्या आहेत सुष्मिता। नक्कीच मातोश्रीवरच्या हालचाली ह्या आपल्याला वाढलेल्या दिसतात। समोर आपण बघतोय की पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे, जादा सिक्युरिटी तैनात करण्यात आलेली। आज संपूर्ण मातोश्रीला विशेष रोषणाई सुद्धा करण्यात आलेली होती, फुलांची सजावट करण्यात आलेली होती। राज ठाकरे हे मातोश्रीच्या आवारात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मुख्य प्रवेशद्वारातून त्यांची गाड्या ज्या आहेत, त्यांचा ताफा जो आहे तो आतमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ज्या पद्धतीनं सगळी नियोजन करण्यात आलेलं आहे, प्रचंड मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथे उपस्थित आहेत। संजय राऊत, अंबादास दानवे उपस्थित आहेत। 2 मिनिटं छत्री दाना मी देते तुम्हाला परत, न्यूज 18 लोक। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, काही क्षण आता उरलेले आहेत। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होतील। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय काही क्षणामध्ये पोहोचतील। संजय राऊत, अंबादास दानवे आणि इतर नेते राज ठाकरेंना कलानगरमध्ये पोहोचलेले आहेत, काही क्षणामध्ये पोहोचतील। आता सगळेच मनसेचे नेते आपल्याला बघायला मिळत आहेत दृश्यांमध्ये आणि राज ठाकरे मातोश्रीवर आता त्यांची गाडी दाखल होते। राज ठाकरेंचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। राज ठाकरेंची गाडी मागे आपल्याला दिसते। राज ठाकरेंची गाडी काही क्षणामध्ये मातोश्रीपर्यंत पोहोचेल आणि हे कुटुंब, राज ठाकरेंचं कुटुंब अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर दाखल झालेलं आपण बघतो। या घडीची एक्सक्लुझिव्ह दृश्य
जे राज ठाकरेंवर प्रेम करतात, जे उद्धव ठाकरेंवर प्रेम करतात त्यांच्याकरता ही दृश्य ज्याची अनेक वर्षांपासून सगळे वाट बघत होते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी सोबत येतील, एकत्र येतील, भले ते व्यक्तिगत पातळीवर सध्या एकत्र असतील, कारण राज ठाकरेंनी स्वतःच सांगितलेलं आहे आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना की युती संदर्भात मी जोपर्यंत काही म्हणत नाही तोपर्यंत काहीही बोलायचं नाही, याविषयी कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। पण दुसरीकडे आज उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस आहे आणि या दिवशी राज ठाकरेंची गाडी मातोश्रीवर दाखल झालेली आपण बघतोय। राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। ही राज ठाकरेंची गाडी मातोश्रीवर ते पोहोचलेले आहेत आणि उबाठाचे खासदार संजय राऊत असतील, अंबादास दानवे असतील आणि इतर नेते त्यांच्या स्वागताकरता, त्यांची वाट बघण्याकरता खाली उभे आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय, मातोश्रीवर राज ठाकरे दाखल झालेले आहेत। एकच घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळत आहे। मनसेचे नेते या गाडीच्या पुढे आपल्याला बघायला मिळत आहेत, ते आधी दाखल झाले आणि त्यानंतर ही गाडी मागे ही दृश्य राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। सुष्मिता आपल्या सोबत आहेत। सुष्मिता, सुष्मिता, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्याला माहिती देत आहेत। पण राज ठाकरेंची गाडी मातोश्रीवर दाखल झालेली आहे। राज ठाकरे स्वतः सकाळच्या पहिल्या सत्रामध्येच उद्धव ठाकरेंना भेटायला आलेले आहेत। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता हे काही वेगळं सांगायला नकोच, 65वा वाढदिवस आहे उद्धव ठाकरेंचा आणि काही दिवसांपूर्वी व्यासपीठावर हे दोघे एकत्र आलेले होते, ते मराठीसाठी एकत्र आलेले होते। त्यामुळे त्यांच्यातली व्यक्तिगत किंवा कौटुंबिक जवळीकता आता वाढते आहे हे स्पष्ट होतच आहे। संजय राऊत उद्धव ठाकरेंना आतमध्ये घेऊन जात आहेत। उद्धव ठाकरे मातोश्रीवर आलेले आहेत। मातोश्रीवर दाखल होण्याची राज ठाकरेंची अनेक वर्षांनंतरची ही वेळ। मध्यंतरी जेव्हा उद्धव ठाकरेंना बरं नव्हतं तेव्हा राज ठाकरे हे मातोश्रीपर्यंत आलेले होते, हॉस्पिटलमध्येही त्यांना भेटलेले होते। मात्र शुभेच्छा देण्याकरता व्यक्तिगत कौटुंबिक अशी ही भेट राज ठाकरेंची। प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता आलेल्यांची ही गर्दी आहे। पण उद्धव ठाकरे सुद्धा बाहेर आले होते राज ठाकरेंना घ्यायला। बघा ही दृश्य, मातोश्रीवर राज ठाकरे जेव्हा उतरले तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा बाहेर आले त्यांना घेण्याकरता आणि त्या दोघांचा एक ऐतिहासिक सगळ्यांना प्रतीक्षा असेल असा फोटो ते देत आहेत सगळ्यांना। दोघं जण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत। अजून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, प्रचंड गर्दी असल्या कारणाने बघा आता काही क्षणात ही दृश्य, हेच ते दृश्य, महिन्याभरामध्ये ही दुसऱ्यांदा भेट, दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता मातोश्रीवर खाली एक व्यासपीठ बांधलेलं आहे मातोश्रीच्या, तिथेच राज ठाकरे उपस्थित झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी खांद्यावर हात ठेवला राज ठाकरेंच्या आणि आता पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांचं अभिष्ट चिंतन करतायत राज ठाकरे। उद्धव ठाकरे सांगतायत सगळ्यांना आम्हाला थोडासा वेळ द्या म्हणून आणि आता ते आतमध्ये घेऊन जातील, घरी घेऊन जातील। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसतोय। बाळा नांदगावकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा। अनेक गोष्टी स्पष्ट करणारे ही खरं तर दृश्य आहेत। खरं तर राज ठाकरे मीडियावर अनेकदा टीका करत असतात, आमच्या ब्रेकिंग चालवतात, आम्ही कसे दिसलो, आम्ही कसे हसलो। पण हे सगळं बोलकं आहे, हे सगळं अनेक गोष्टी स्पष्ट करणार आहे, म्हणून याविषयी बोलावं लागतं। मातोश्रीवर राज ठाकरे दाखल झालेले आहेत। दोघांचा एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा हस्तांदोलन करताना एकमेकांना शुभेच्छा देतानाचा फोटो आपण पाहिला। ही ती दृश्य व्यासपीठावरची, सगळ्यांनाच हे दृश्य बघायचं होतं। राज ठाकरे अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर दाखल झालेले असतील आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरे आलेले आहेत।